नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की दही कसं तयार झालेलं आहे ते। इथे पाहू शकता, हे आहे आपलं दही। आता मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवते। किती छान असं मलाईचं दही तयार झालेलं आहे। पाहू शकता किती मस्त घट्ट। हे घरी कसं बनवायचं हे रेसिपी सर्वांनी नक्कीच पूर्ण पहा। इथे पाहू शकता, ह्या पातेल्यामध्ये मी 2 लिटर दूध घेतलेले आहे आणि छान 2 लिटर दूध तापवून घेतलंय। आणि हे पाहू शकता, दुधावरती साई पण किती छान आलेली आहे। ही साई तुम्ही काढून पण ठेवू शकता खाण्यासाठी किंवा तूप काढण्यासाठी, पण मी ही साई काढणार नाही कारण आपल्याला घरच्यासाठी याचं दही बनवायचं आहे। आणि ही साई मी ह्यातच मिक्स करून घेणार आहे। आणि आता हे दही आणलेलं आहे आपण 10-15 रुपयाचं विकत, कारण दही लावण्यासाठी। मी आता घरी दही घट्ट कसं लावायचं ते तुम्हाला दाखवत आहे। मी हे सगळं दही याच्यात टाकून घेतलं आणि दही लावताना दूध थोडंसं कोमट पाहिजे, हलकंसं कोमट, म्हणजे अगदी आपण लहान बाळाला कसं बाटलीत भरतो पिण्यासाठी तितकं कोमट पाहिजे। एकदम थंड दही जर लावायचं म्हटलं दुधाचं तर ते व्यवस्थित लागत नाही। त्यामुळे हलकंसं कोमट दुधाचं दही लावून बघा। पातळ जरी दूध असेल तरी पण दही छान होतं। आणि ते जे आपण दही त्यात टाकले दुधामध्ये ते मिक्स करण्यासाठी रवीने असं छान हाटून घ्यायचं। इतकं हाटून घ्यायचं की अगदी 5 ते 10 मिनिटं तुम्ही हाटलं तरी चालेल, म्हणजे छान त्या दुधाला फेस यायला हवा। जेवढं छान दूध हाटाल, म्हणजे जेवढं दुधाला चांगला फेस येईल तसं दही आपलं छान घट्ट तयार होतं। हे पहा, मी आता हे रवीच्या साहाय्याने छान हाटून घेत आहे। आणि मी हे आज रात्री हाटत आहे आणि उद्या सकाळी मी तुम्हाला हे दही कसं तयार झालंय ते दाखवणार आहे। दही तयार करून अशा ठिकाणी ठेवायचं जिथं आपला हात लागणार नाही सारखा, म्हणजे फिक्स जाग्यावर ठेवून द्यायचं आणि नंतर न काढायचं। आता हे पहा, हे थंड झालेलं दही आहे। मी कारण रात्री फ्रीजमध्ये ठेवून दिलं नंतर ना, तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं छान घट्ट होतं। तर मी आता हे थंड झालेलं आहे थोडंसं, तर फ्रीजमधनं आता हे काढले आणि मी तुम्हाला दाखवणार आहे हे दही कसं झालं आहे ते। हे पहा, आता हे आपण हे भातवाडीच्या साहाय्याने दहीचं खापा काढून घेऊया। हे पहा किती छान झालं आहे, अगदी चिकासारखं झालेलं आहे। जसं की आपण चिक शिजवतो तसंच हे दही तयार झालेलं आहे, एकदम मस्त असं घट्ट लोण्यासारखं। किती छान आहे पाहू शकता। हे मी तुम्हाला काढून पण दाखवत आहे, झालंय की नाही छान दही। आणि असं दही बनवण्यासाठी आपल्याला कोमट दूध हवं आणि छान आपल्याला त्याला फेटायला हवं, ज्यामुळे ते चांगलं होतं। हे पहा, आता मी तुम्हाला दाखवत आहे छान खापा पडल्यात की नाही, बिलकुल पाणी नाही, पण थोड्यानंतर ना थोडंसं पाणी सुटतं ह्याला, असं काही नाही सुटत नाही पण सुटतं नंतर ना। पण आत्ता पाहू शकता किती छान खापा आहेत। आणि थोडंसं फोटो काढण्यासाठी पण मी असं पकडलं आहे की आपल्याला टायटलला ठेवण्यासाठी फोटो। हे पहा किती छान दही झाले आणि नक्की तुम्ही असं करून पहा। आणि प्लीज सर्वांनी लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा। आणि ही रेसिपी आपल्याला आवडल्यास शेअर एकमेकांना जरूर करा। हे पहा,